काही भाज्या नुसत्या तेलामध्ये परतून आणि काही बेसिक मसाले घालून केल्या तरीही फार चवीला लागतात. चला तर मग आज घेवड्याच्या शेंगांची भाजी बनवूया. त्यासाठी मी इथे घेवड्याच्या शेंगा साफ करून स्वच्छ धुवून घेतल्या. पॅन मध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेल गरम झालं की स्वच्छ धुवून घेतलेल्या शेंगा घालून 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतून घ्यायच्या. शेंगा परतून झाल्या की एका भांड्यामध्ये बाजूला काढून घ्यायच्या. त्याच पॅन मध्ये 2 चमचे तेल घालायचं. 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग घालून छान परतून घ्यायचं. 2 उभे चिरलेले कांदे घालून कांदा मऊ झाला की 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून छान परतून घ्यायचं. एक मध्यम आकाराचा बटाटा चिरून घालायचा. एकदा परतून घ्यायचा आणि 5 मिनिटांसाठी झाकण लावून बटाटा शिजून घ्यायचा. बटाटा 80% शिजला की अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला घालून झाले 1 मिनिटासाठी तेलावरती परतून झाल्यावर शेंग घालून घ्यायची. चवीनुसार मीठ घालायचं. छान मिक्स करून घ्यायचं. त्यातून 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. त्यामुळे भाजीला रंग येतो आणि चव देखील छान लागते. ठेवून मध्यम आचेवरती भाजी 10 मिनिटांसाठी छान शिजून घ्यायची. 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, मस्त चमचमीत घेवड्याच्या शेंगांची भाजी तयार.